जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे खान्देश महोत्सवाचं आयोजन जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर दिनांक 26 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान यावेळी करण्यात आले आहे। या खान्देश महोत्सवाचे आज जळगाव नगरीच्या महापौर दीपमाला काळे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या हस्ते फीत कापत यावेळी करण्यात आले। महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा याच उद्देशाने या खान्देश महोत्सवाचं आयोजन जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर करण्यात आले असून यावेळी जवळपास 128 महिलांचे बचत गटाचे स्टॉल यावेळी थाटण्यात आले आहे। तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन या 5 दिवसीय खान्देश महोत्सवामध्ये करण्यात आले असून जास्तीत जास्त जळगावकर नागरिकांनी या खान्देश महोत्सवाला अवश्य भेट द्यावी असे आवाहन जळगाव नगरीच्या महापौर दीपमाला काळे यांनी यावेळी केले आहे। आज दिनांक 26 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता सागर पार्क मैदानावर भव्य दिमाखात हा उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मिनल करणवाल, पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर डेरे, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त निर्मला गायकवाड, उपायुक्त धनश्री शिंदे, प्रकल्प प्रमुख गायत्री पाटील यांच्यासह यावेळी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। नमस्कार। आज आपण जळगाव महापालिकेतर्फे खान्देश महोत्सव 2026 याचं उद्घाटन जस्ट आपण सर्वांनी मान्यवरांनी इथे केलेलं आहे। मोठ्या जल्लोषात हे उद्घाटन झालेलं आहे आणि आपण बघू शकतात की इथे खूप महिला बचत गटांचे भरपूर स्टॉल्स इथे आहेत। उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला इथे मिळालेला आहे आणि इथे आपल्या जळगावकरांना मी सांगू इच्छिते की आज 26 तारखेपासून तर 2 तारखेपर्यंत 5 दिवसाचा हे महोत्सव राहणार आहे। इथे विविध प्रकारचे बचत गटाचे स्टॉल्स आहेत आणि त्यासोबतच खाद्यपदार्थाचेही स्टॉल्स आपण इथे ठेवलेले आहे। एक वेगळा मेसेज म्हणजे वोकल फॉर लोकल ह्या प्रेरणाला आपण इथे चालना देत आहोत की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे वोकल फॉर लोकलचा एक संदेश सर्वांना देत आहोत की सर्वांनी खादी उद्योग व त्यांना सहकार्य करावे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी पुढे येऊन त्यांना आपलं हेल्प करावी अशी विनंती मी सर्वांना करते। आणि तुम्ही इथे बघाल तर आपण या 5 दिवसामध्ये वेगवेगळे प्रोग्राम सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम आपण इथे घेतलेले आहोत। विविध नृत्य इथे आपण सादरीकरण करणार आहोत आणि इथे शाळेचे विद्यार्थिनी आणि जे आपले जळगावचे कलावंत आहेत त्यांनी इथे समावेश त्यांचा आहे। आणि 28 तारखेला होम मिनिस्टर साडीचं खेळ पैठणीचा याचेही आयोजन आपण सर्वांनी इथे केलेलं आहे। तर सर्व महिलांना मी सांगू इच्छिते 28 तारखेला संध्याकाळी 5 वाजता होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला सर्वांनी यावं। आणि ह्यावेळेस आपण आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर इथे मी इथे ऍड केलेलं आहे। त्यामुळे सर्व महिलांना माझं आव्हान आहे की आरोग्य शिबिर सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत आणि 2 ते 4 वाजेपर्यंत आरोग्य शिबिर इथे आपण ठेवण्यात आलं आहे। तिचे विविध ब्लडच्या टेस्ट आपण इथे ठेवले आहेत आणि त्यासोबतच रक्तदान हे आपण इथे ठेवलेलं आहे। तर सर्वांना जळगावकरांना एक आव्हान आणि विनंती आहे की आता थॅलेमिशियाचे पेशंट्स आपले इथे वाढलेले आहेत आणि आता उन्हाळा जसं सुरू होईल तसं रक्ताचा तुटवडाही आपल्याला इथे जाणवतो। त्यामुळे सर्वांनी इथे येऊन आपलं योगदान म्हणून सर्वांनी रक्तदान हे नक्की करावे आणि रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे, त्याचाही तुम्ही एक पार्टिसिपेट करावं आणि आपलं रक्तदान केल्यामुळे 2 लोकांचा जीव इथे वाचवत असतो। त्यामुळे माझं आग्रहाची सर्वांना विनंती आहे की सर्वांनी रक्तदान करावं। आणि जळगावकरांना शेवटी सांगू इच्छिते की आपल्या फॅमिली सोबत तुम्ही इथे येऊ शकता। संध्याकाळी एक छान स्टॉल्स खाद्यपदार्थाचे स्टॉल्स इथे आपण बघू शकतो आणि एक उत्तम रीतीने हे जे सर्व मॅनेजमेंट आहेत सांगायला एक आनंद होत आहे की महिला बचत गटालाच आपण हे मॅनेजमेंट सर्व इव्हेंट मॅनेजमेंट दिलेलं आहे आणि एक सुंदर रीतीने त्यांनी केलेलं आहे। तुम्ही बघाल तर एंट्रीला आपण कापडी पिशवी ही ठेवलेलं आहे की सर्व येणाऱ्यांना आपण कापडी पिशवी हे मोफत देणार आहोत की कापडी पिशवी घ्या आणि प्लास्टिकचे मी एक संकल्पना केली आहे की प्लास्टिक बंद जळगाव, त्यासाठी एक छान उपक्रम इथे राबवलेला आहे। महिला बचत गटांनी ज्या पिशव्या स्वतः बनवल्या आहे त्या आपण इथे येणाऱ्या प्रत्येकाला आपण फ्रीमध्ये देणार आहोत की तुम्ही त्या पिशव्या घ्या आणि ते शॉपिंग करा आणि महिला बचत गटांना एक प्रोत्साहन द्या। त्यामुळे सर्व जळगावकरांना विनंती आहे की प्लीज इथे एक वेळा व्हिजिट नक्की करावा। धन्यवाद। सर, आज खान्देश महोत्सव या ठिकाणी आज उद्घाटन झालेलं आहे, या संदर्भात काय सांगाल? आज जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत आपली जी महिला बाल कल्याण विभाग आणि दीनदयाळ अंत्योदय योजना या अंतर्गत
आपण खानदेश महोत्सव आयोजित करतो आणि आज या महोत्सवासाठी या शहराचे माननीय महापौर दीपमाला काळे मॅडम, माननीय उपमहापौर मनोजदादा चौधरी, त्याचबरोबर सर्व सन्माननीय नगरसेवक, त्याचबरोबर या शहराचे माननीय पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी साहेब होते, माननीय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल मॅडम होत्या, त्याचबरोबर महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी, शहरातील सर्व काही सन्माननीय नागरिक आणि पत्रकार बंधूही बरेच बहुतांश प्रमाणात उपस्थित होते. आणि या खानदेश महोत्सवासाठी या भागातून जे आपले खानदेशी नागरिक आहेत त्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आढळून येत आहे. त्यांच्यासाठी जवळजवळ 200 स्टॉलची आपण व्यवस्था केलेली आहे. सर्व स्टॉल आज भरगच्च स्वरूपात दिसत आहेत आणि जे आपल्या भागातील जे काही बचत गट आहेत त्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळावं, त्यांच्या मालाला तसेच त्यांच्या कलेला सुद्धा इथं काहीतरी लोकांनी त्याचा दाद द्यावी आणि त्यांची पुढे सुद्धा प्रगती व्हावी, हा मूळ उद्देश आहे. आणि त्यामुळे सर्व शहरातील नगरवासियांना मी आवाहन करतो की या खानदेश महोत्सवात सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित व्हावे आणि या महिलांसाठी बचत गटासाठी आपले चांगल्या पद्धतीने योगदान मिळावं.